जळगाव रावेर लोकसभा मतमोजणी केंद्राचा 4 निरीक्षकांनी पाहणी केली। मतमोजणी प्रक्रियेची 100% तयारी पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली। जळगाव लोकसभेसाठी 84 टेबलची व्यवस्था तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपल्या सोबत जोडलेले आहेत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी थेट बातचीत करूया। सर, उद्या मतमोजणी आहे आणि मतमोजणीची प्रक्रिया आणि फेरे कशी असतील? मतमोजणीची जो पूर्ण प्रक्रिया आहे ते भारत निवडणूक आयोगाने जो काही आपल्याला सूचना दिल्या त्या अनुषंगाने आपण तयार करून घेतलेला आहे। मतमोजणी केंद्रावर जळगावसाठी आपल्याकडे 84 टेबल म्हणजे प्रत्येक मतदारसंघ विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल, तो प्रत्येक म्हणजे ईव्हीएम काउंटिंगसाठी 84 टेबल जळगाव आणि 84 टेबल रावेरसाठी राहणार आहे। त्याच्याशिवाय 10 टेबल जळगावमध्ये पोस्टल बॅलेटचे काउंटिंगसाठी राहणार आहे। पोस्टल बॅलेटमध्ये जो आपले म्हणजे जो सैन्य मध्ये काम करणारे लोक आहेत, त्याच्याशिवाय जो अधिकारीला निवडणूकची ड्युटी लागली होती त्याला ज्यांना पोस्टल बॅलेट इश्यू झाला आणि त्याशिवाय जो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव जो घरी त्यांनी मतदान केलं त्या 3 प्रकारच्या लोकांसाठी पोस्टल बॅलेट आहे। असं आपल्याकडे म्हणजे टेबलची आपण व्यवस्थित संख्या तयार केलेली आहे। मीडिया सेल त्याचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इतर सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य पथक इत्यादीची नेमणूक, पोलीसचे मोठा आणि चोख बंदोबस्त, पार्किंगची सोय, सगळ्या गोष्टी आपला पूर्णतः तयार झालेला आहे आणि आपण मतमोजणीसाठी तयार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।